Pooja Limited gave notice of redemption to 8,000 10% debentures of 100 each at rupees 110 असं दिलंय, म्हणजे विथ प्रीमियम रिडम्पशन आहे. Company has provided following alternatives to debenture holders. Option A is 10% preference shares, 50 each at par. Then equity shares 10 each at rupees 20, म्हणजे 10 रुपयांचा शेअर, 10 रुपये प्रीमियम. Third is 11% debentures 100 each at par. Premium नाही, discount नाही. And last is to convert their holding redeemed for cash. तर ही 4 ऑप्शन्स आता अवेलेबल आहेत. त्यापैकी कोणी किती ऑप्ट केलेत ते पुढे दिलंय. 2000 ऑप्शन ए साठी, 2500 फॉर बी, 2200 फॉर सी असायला हवे. फॉर सी रिमेनिंग फॉर डी. आता कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला आधी इंडिव्हिज्युअल शेअर प्रमाणे घेऊ. डिबेंचर 100 रुपीजचा आहे, त्यामुळे फेस व्हॅल्यू येईल एका डिबेंचरची 100, 10चा प्रीमियम आणि टोटल अमाऊंट 110. हे इथे दिले याप्रमाणे घ्यायचं. ₹100 फेस व्हॅल्यू आणि अमाऊंट पेएबल 110. 100चा डिबेंचर 110 प्रमाणे पेमेंट होईल, त्यामुळे इथे 110 प्रमाणे अमाऊंट आपण घेतलं. करायचं नंबर ऑफ डिबेंचर्सनी. इथे संख्या दिलेली आहे 8000, त्यामुळे तीनही आकड्यांना कॉमन येईल इंटू 8000. 8 लाख फेस व्हॅल्यू, 80,000 प्रीमियम and 8,80,000 टोटल अमाउंट. टोटल आपल्याला 8,80,000चं क्लेम ट्रान्सफर करायचे, ज्यापैकी फेस व्हॅल्यू 8 लाख आहे आणि प्रीमियम 80,000. फर्स्ट एंट्री आपली क्लेम ट्रान्सफरची असते. 10% डिबेंचर्स अकाउंट डेबिट. अमाऊंट आत्ताच आपण काढलंय फेस व्हॅल्यूचं 8 लाख. प्रीमियम ऑन रिडम्पशन 80,000. डिबेंचर होल्डर्स 8,80,000. पहिली एंट्री आपण केली, टोटल 8,80,000 अमाऊंट पेएबल साठी. नेक्स्ट आता सेकंड एंट्री जी करायची ती इथलं ऑप्शन 1 साठी 10% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹50 इच ऍट पार. म्हणजे डिबेंचर्स आहेत ते प्रेफरन्स शेअर्स मध्ये कन्व्हर्ट होणार आहेत. 10% प्रेफरन्स शेअर्स मध्ये 50चा एक प्रेफरन्स शेअर आहे आणि ऍट पार कन्व्हर्जन आहे, त्यामुळे एंट्री येईल डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट टू 10% प्रेफरन्स कॅपिटल. हे ऑप्शन किती लोकांनी सिलेक्ट केलंय त्याप्रमाणे आपलं अमाऊंट येईल. इक्वेशन मध्ये म्हटले की होल्डर्स ऑफ 2000 डिबेंचर्स ऍक्सेप्टेड प्रपोजल ए. मग 2000 डिबेंचर्स कॅल्क्युलेशन साठी इथे घ्यायचं 2000 इंटू पर डिबेंचर. इथे पेमेंट 110 होतं, 110 प्रमाणे प्रत्येक डिबेंचर होल्डरला पेमेंट करायचं होतं. सो 2000 डिबेंचर्स आणि प्रत्येकी 110. $20,000 अमाऊंट आलं. ए मध्ये डिबेंचर्स कन्व्हर्टेड टू प्रेफरन्स शेअर्स. ओके, दोघींचे सेम 2,20,000. नेक्स्ट इज होल्डर्स ऑफ 2,500 डिबेंचर्स ऍक्सेप्टेड प्रपोजल बी. बी काय होतं तर इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच ऍट ₹20 इच, म्हणजे 10चा शेअर 20 प्रमाणे इश्यू होणार होता. आता ही ऍडजस्टमेंट तेवढी नीट समजून घ्या. पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे क्वेश्चन या ऍडजस्टमेंट प्रमाणे असतील, म्हणजे इश्यूड ऍट प्रीमियम. तर इथे आपल्याला फॉर्मॅट असा घ्यायचा आहे डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट
टू इक्विटी कॅपिटल. एंट्री तर सेम येईल, इक्विटी कॅपिटल. आणि इक्विटी शेअर्स प्रीमियमला इश्यू केलेत, त्यामुळे सिक्युरिटीज प्रीमियम. तर एंट्रीचा फॉर्मॅट येईल डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट टू इक्विटी कॅपिटल टू सिक्युरिटीज प्रीमियम. त्याची संख्या आहे 2500. म्हणजेच इक्विटी कॅपिटलच्या इथे अमाऊंट काढताना 2500 इंटू 110 येते सांगा अमाऊंट. 2500 डिबेंचर होल्डर्सनी इक्विटी शेअरचं ऑप्शन ऍक्सेप्ट केलं, इथे दिलंय. 2500 नी ऑप्शन बी ऍक्सेप्ट केलंय, म्हणजेच इक्विटी शेअर्स अमाऊंट. ओके, तीन सगळ्यांचं ओके, गुड. 2,75,000 एवढं अमाऊंट आलं, 2,75,000. तर या एंट्रीमध्ये डिबेंचर होल्डर्सचा अमाऊंट येईल 2,75,000, 2,75,000. आता हे आपल्याला क्लासिफाय करायचंय इक्विटी कॅपिटल आणि प्रीमियम मध्ये. जे अमाऊंट काढले 2,75,000 ते आता दोन्हीमध्ये क्लासिफाय करण्यासाठी आपल्याला ब्रॅकेटमध्ये इक्विटी शेअर कितीचा होता आणि प्रीमियम किती होता हे दोन्ही लिहून घ्यावं लागेल. आता इथे एक दिसते की इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 आणि ऍट ₹20, 10चा शेअर आणि वरती ₹10 प्रीमियम, असा टोटल 20 ला इश्यू झालाय. तर ही इश्यू प्राइस इथे लिहून घ्यायची, इक्विटी 10 आणि सिक्युरिटीज प्रीमियम 10. म्हणजे आता आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली की अमाऊंट इज 2,75,000 हे आपण नंबर ऑफ डिबेंचर्स प्रमाणे काढलं, 2,75,000. क्लासिफिकेशन आपल्याला इक्विटी शेअर्स आणि प्रीमियम ह्याच्यामध्ये जे करायचे तो रेशो आहे 10:10. ब्रॅकेटमध्ये अमाऊंट लिहिलंय, इश्यू प्राइस आणि प्रीमियम, त्या रेशो मध्ये अलोकेशन करायचंय. मग जर आपण 2,75,000चं 10:10 म्हणजे सिम्प्लिफाय केलं की 1:1 असं अलोकेशन केलं की इथे अमाऊंट येईल 1,37,500. कन्फर्म करा तेवढंच आहे ना? सेम, येस, ओके. 1,37,500, 1,37,500. तुम्हाला मी एक पद्धत सांगितली, आधी डिबेंचर होल्डर्सचं अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं आपल्या नेहमीच्या पद्धतीने, त्यानंतर इक्विटी प्रेफरन्स डिबेंचर जे काही इश्यू केलेत त्याची फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम लिहून घ्यायचा. आणि तो लिहून घेतल्यावर या दोनही अमाऊंटचा आपापसात जो रेशो येईल, म्हणजे इथली फेस व्हॅल्यू आणि हा प्रीमियम, या दोनही अमाऊंटचा आपापसात जो काही रेशो येईल त्या रेशोमध्ये 2,75,000 आपल्याला अलोकेट करायचे. 10:10 म्हणजे इक्वल होता, त्यामुळे 1,37,500 असं अमाऊंट आलं. जर इथे प्रीमियम ₹5 असेल तर 10:5 म्हणजे 2:1 असा रेशो आला असता. तर तो क्वेश्चन प्रमाणे आणि एंट्री प्रमाणे बदलत जाईल. आता इक्वल आला म्हणून आपण याप्रमाणे अलोकेशन केलं. तर ही आत्ताच्या क्वेश्चन साठीची नवीन ऍडजस्टमेंट होती. येईल बिंग डिबेंचर्स कन्व्हर्टेड टू एंट्री आहेत त्या सिंपल आहेत, म्हणजे त्याच्यात प्रीमियम वगैरे काही नाहीये. इज एंट्री नंबर 4, the holders of 2,200 debentures accepted proposal C. Proposal C is 11% debentures 100 each at par. 2,200 डिबेंचर होल्डर्सने ऍक्सेप्ट केलंय. कॅल्क्युलेशन इथे येईल 2,200 इंटू 110, 2,200 त्याला इंटू 110, $2,42,000. $2,42,000 नेक्स्ट ऑप्शनचं अमाऊंट येत आहे 2,200 डिबेंचर इंटू 110. आणि आता लास्ट ऑप्शन आहे ज्यांनी
यापैकी काहीही ऍक्सेप्ट केलेलं नाहीये, त्यांना कंपनीने कॅश पेमेंट केलंय. त्यामुळे डिबेंचर होल्डर्स टू बँक, त्याचं आता अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला किती डिबेंचर शिल्लक आहेत ते आधी बघावं लागेल. डिबेंचर आता आपले टोटल होते 8,000. 8,000 पैकी 2,000, 2,500 आणि 2,200 याबद्दलचं आपण कॅल्क्युलेशन केलं. आता 8,000 मधून हे तीनही मायनस केले की किती येत आहेत बघा. साक्षीचा आन्सर आले 1,300. सगळ्यांचं सेम आहे ना बघा, 1,300. सिद्धी सेम, ओके. 1,300. 8,000 टोटल होते, त्यापैकी 2,000, 2,500 आणि 2,200 यांचं अमाऊंट आपण लेस केल्यावर, ओके, राज सेम 1,300, सेजल सेम, ओके. फायनल 1,300 शिल्लक आहेत. त्यांना अमाऊंट 1,300 इंटू 110 प्रमाणे 1,43,000 एंट्रीचं अमाऊंट आलं. याप्रमाणे आपला क्वेश्चन आत्ताचा कंप्लीट झालाय. आता एकच फक्त नवीन एंट्री होती, इक्विटी शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम. हीच तेवढी आता नवीन एंट्री होती, त्याचं आपण ह्या रेशो प्रमाणे अलोकेशन केलं. तर ही जर कोणाला समजली नसेल तर दुसरी पद्धत फक्त सांगून ठेवतो याच एंट्रीसाठी. आता आपण पहिलं जे अमाऊंट काढलं 2,75,000, तर 2,75,000 हे अमाऊंट वर्किंग नोटमध्ये नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इज इक्वल टू 2,75,000. याला ऑप्शन काही नाहीये, हे काढलंच पाहिजे. डिवाइड बाय 20. 20 ही इश्यू प्राइस आहे, म्हणजे एक इक्विटी शेअर इथे म्हटलंय त्याप्रमाणे 10 रुपयांचा शेअर 20 ला इश्यू होईल, म्हणजे प्रीमियम सहित जे इश्यूचं अमाऊंट आहे त्याने डिवाइड करायचं. म्हणून आपण इथे 2,75,000 डिवाइड बाय 20 केले. याचा आन्सर किती येत आहे? 13,750 येईल कदाचित. $13,750 शेअर्स. ओके, म्हणजे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स काढण्यासाठी जेवढं त्यांचं टोटल क्लेम होतंय 110 प्रमाणे केल्यावर त्याला डिवाइड बाय 20 करायचे. ओके, सगळ्यांचं तर 13,750. तर या अमाऊंटला इश्यू प्राइस एका शेअरची आहे त्याने डिवाइड करायचं, म्हणजे 13,750 शेअर्स येतात. आता शेअरची संख्या समजल्यावर इथे आपलं कॅल्क्युलेशन काय येईल? इक्विटीचं 13,750 इंटू 10 इक्विटी कॅपिटल. सेम तसंच प्रीमियम 13,750 इंटू 10 प्रीमियम. आता याचं कॅल्क्युलेट केलेलं आन्सर आधीच आपलं लिहून झालेलं आहे, पण जर रेशो प्रमाणे क्लासिफाय करणं कठीण वाटलं तर नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट करा आणि त्याला इंटू फेस व्हॅल्यू आणि इंटू प्रीमियम असं सेपरेट कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला आन्सर सेम मिळेल. आता आपण 275 आधी काढून घेतले होते, याच्यामध्ये कोणताच बदल नाही, हे आधी काढावंच लागेल अमाऊंट 2,75,000. फक्त पुढचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी इक्विटी आणि प्रीमियमचं एक तर बेसिस फिक्स करा 10:10 आता आपण जे घेतलं ते, किंवा लास्ट जी वर्किंग नोट केली तिथे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स जसे काढले आहेत तसे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स काढून घ्या. 13,750 आले आणि त्याला एकदा फेस व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं आणि एकदा प्रीमियमने. ओके, आता पुढचा प्रॅक्टिसचा जो क्वेश्चन आहे तो घेऊ आपण.